महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध देवतांपैकी एक म्हणजे स्वामी दत्तगुरू। महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात आणि कर्नाटक मध्येही ते मोठ्या प्रमाणात पूजले जातात। पण दत्त हे खरंच दैवत होते की थोर ऋषी? मुळात दत्त यांचं नाव ऋषी दत्तात्रेय असून ते ऋषी अत्री आणि माता अनुसूया यांचे पुत्र आहेत। 5व्या शतकातील पुराण वाङ्मयात त्यांचा प्रथम उल्लेख येतो। याशिवाय मार्कंडेय पुराणात 17व्या-18व्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे। आता या सर्व धर्मग्रंथांमध्ये त्यांना एक मुख असल्याचाच उल्लेख आहे। मात्र 13व्या शतकापासून त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असं दत्तात्रेयांचं स्वरूप झालं। याचा अर्थ 3 गुण म्हणजे सत्व, रजस आणि तमस हे अंगी असलेला आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचं प्रतीक या स्वरूपामुळे मूर्तींमध्येही त्यांना त्रिमुखी घडवण्याचा प्रघात पडला। 12व्या शतकापर्यंत दत्तात्रेयांना एकमुखीच पूजलं जायचं। आजही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र